सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत क्रियापदांचे प्रकार। पहिल्यांदा बघूया आपण क्रियापद म्हणजे काय। तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा कोणताही क्रियावाचक शब्द, त्याला आपण क्रियापद असे म्हणतो। आता क्रियापदांचे प्रकार कोणते कोणते आहेत तर तुम्हाला समोर दिसतात। सकर्मक क्रियापदे, अकर्मक क्रियापदे, द्विकर्मक क्रियापदे आणि उभयविध क्रियापदे। आता पहिला बघूया आपण सकर्मक क्रियापदे। तर सकर्मक क्रियापदे म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात। एक उदाहरण बघूया। अनुराग निबंध लिहितो। अनुराग लिहितो असं जर आपण म्हणालो तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। तर अनुराग काय लिहितो, तर निबंध लिहितो, म्हणून हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे। दुसरा आहे अकर्मक क्रियापदे। याच्यामध्ये पहिलं उदाहरण बघूया। मी रस्त्यात पडलो। आता मी पडलो असं वाक्य बोललो तरीही त्याला अर्थ आहे आणि मी रस्त्यात पडलो हेही बरोबर आहे। म्हणजे रस्त्यात हा कर्म इथे जरुरी नाही आहे, तो नसला तरीही मी पडलो असं वाक्य होऊ शकतं, म्हणून मी रस्त्यात पडलो हे अकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे। तिसरा आता इथे सांगितलेलं आहे द्विकर्मक क्रियापदे। द्विकर्मक क्रियापदे मध्ये काय असतं, तर इथे क्रियापदांना दोन कर्मे असतात आणि म्हणून त्यांना द्विकर्मक क्रियापदे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण बघूया आपण की गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात। तर याच्यामध्ये काय आहे, गुरुजी कोणाला व्याकरण शिकवतात, विद्यार्थ्यांना गुरुजी व्याकरण शिकवतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि व्याकरण हे दोन इथे कर्म अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते क्रियापदाशी जोडलेले आहेत। म्हणून ज्या क्रियापदांमध्ये दोन कर्म लागतात त्या क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे असं म्हणतात। शेवटचे जे आहे ते आहे उभयविध क्रियापदे। उभयविध क्रियापदे हा वेगळा प्रकार आहे। उदाहरणे बघा, त्याने घराचे दार उघडले किंवा रामाने धनुष्य मोडले। तर एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही तऱ्हेने जेव्हा वापरता येते तेव्हा अशा क्रियापदांना उभयविध क्रियापदे म्हणतात। आता काप, आठव, स्मर, लोट हे या प्रकारचे धातू आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही क्रियापदांच्या या प्रकारांचा अभ्यास करा, जे की सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि उभयविध असे क्रियापदांचे प्रकार आहेत।